अशी दोन्ही संघ पुन्हा एकदा खोलवरती चढाई होती, यशस्वी चढाई म्हणावं लागेल. आणि एक खेळाडू दूत पापेश्वर संघाचा बाद होऊन मैदानाच्या बाहेर. दूत पापेश्वर संघाचे 10 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले. जय हिंद जय भारत संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी हलकीच अशी मध्य निदान रेषेजवळच पुन्हा मागे उलटी लात मारून खेळाडू बाद करण्याचा अचूक त्यांचा प्रयत्न होता, परंतु डावा कोपरा रक्षक सुद्धा तरबेज होता. त्याने आपल्याला सावरलेलं आहे. टाइम ऑफ घेतलेला आहे आणि काही क्षणासाठी पहिला डाव सुरू झालेला आहे. आणि दोन्ही खेळाडूंकडून अतिशय म्हणजे गुणांची अशी फारशी लयलूट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक गुणाला अतिशय महत्त्व देत दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळत आहे. फक्त गुण कमवायचा, कोणत्याही परिस्थितीत तो गमवायचा नाही अशा उद्देशाने दोन्ही संघातील खेळाडूंचा मानस आपल्याला या क्षणाला पाहायला मिळतोय. तिसरी चढाई थर्ड रेट साठी अनाउन्समेंट झालेली आहे, घोषणा झालेली आहे. आणि आता डू ऑर डाय अशी चढाई म्हणतात. या चढाईमध्ये कंपल्सरी खेळाडू बाद करावा लागतो आणि त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे. दूत पापेश्वर संघाच्या खेळाडूंनी यशस्वी अशी चढाई आपल्याला पाहायला मिळाली. चढाईसाठी जय हिंद जय भारत संघाचे उंचपुरे खेळाडू आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांची चढाई पाहायला मिळते आणि आपल्या या चढाईत त्यांनी एक बोनस पॉईंट प्राप्त केलेला आहे. आपल्या संघासाठी आणखीन एका गुणांची भर केलेली आहे. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. अत्यंत शांततेने चाललेली त्यांची चढाई आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये आणि थोडीशी खोलवरती चढाई म्हणावी लागेल, परंतु बचावात्मक अशी चढाई होती ती. परंतु या चढाईमध्ये त्यांनी एक बोनस पॉइंट कमवलेला आहे. चढाईसाठी जय हिंद जय भारत संघाचे खेळाडू आलेले आहेत आणि चांगलं तिने एक वलय निर्माण केलं होतं, चांगले मुसंडी मारली होती. एक खेळाडू आपल्या चढाईत बाद केलेला आहे. दूत पापेश्वर संघाचा एक खेळाडू बाद. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू आलेले आहेत. जय हिंद जय भारत संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई चाललेली आहे. पायाने गडी टिपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. डाव्या कोपऱ्याच्या हाताखाली जो खेळाडू होता त्याला बाद करण्याचा प्रयत्न होता. चढाई संपून आपल्या संघाकडे परत फिरले. जय हिंद जय भारत संघाचे 9 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत आणि दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांची ही चढाई या क्षणाला पाहायला मिळते. अत्यंत शांततेने त्यांची चढाई होती. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. दूत पापेश्वर संघाचे 11 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले. दोन्ही संघ अत्यंत तयारीचे आहेत. दोन्ही खेळाडू संघातील खेळाडू अतिशय तरबेज असे म्हणावे लागेल. कोणताही संघ कोणताही खेळाडू धोका पत्करण्यास तयार नाही आहे. चढाई संपून आणि आपल्या या चढाईमध्ये दूत पापेश्वरच्या खेळाडूने एक बोनस पॉईंट कमवलेला आहे. जय हिंद जय भारत संघाचे खेळाडू पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये उलटी लात मारलेली होती आणि थोडीशी आक्रमक अशी चढावी या क्षणाला पाहायला मिळते. हाताने खेळाडू बाद करण्याचा अपील केलेला आहे. खेळाडू बाद केल्याचा अपील केलेला आहे आणि पंचाने अपील तो फेटाळलेला आहे. चढाई करून जय हिंद जय भारत संघाचे खेळाडू आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये परत. दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले. जय हिंद जय भारत संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले चढाई करतायत. जय हिंद जय भारत संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये त्यांची चढाई आहे. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. जय हिंद जय भारत संघाचा एक चांगला आक्रमक असा चढाईचा वीर म्हणावा लागेल. बऱ्याचशा चढाया त्यांच्या आपल्या या क्षणाला या डावामध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि एक चांगले लयबद्ध अशी त्यांच्या पायांची हालचाल असते. असा एक चढाईचा वीर म्हणावं लागेल. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती चढाई हाताने गडी टिपत असताना एक सुंदर टॅकल केलेली आहे, सुंदर पकड केलेली आहे ती दूत पापेश्वर संघाच्या खेळाडूंनी मिळून आणि जय हिंद जय भारत संघाचा खेळाडू बाद होऊन मैदानाच्या बाहेर. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू आलेले. अत्यंत शांततेने त्यांनी आपल्या चढाईला केलेली आहे सुरुवात. चढाई चाललेली आहे. दूत व पापेश्वर संघाचे खेळाडू चढाई करतायत आणि
बोनस पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडक्यासाठी तो ओकलेला आहे आणि चढाईतून आपल्या संघाकडे परत. जय हिंद जय आबा संघाचे सूरज कांबळे चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आलेले आहे. दूत पापेश्वर संघाचे 2-2-3 साकारणारे 6 खेळाडू या क्षणाला आहेत. बोनस पॉईंट ऑन आहे आणि बोनस पॉईंट मिळवण्याचा प्रयत्नात होते. एक बोनस पॉईंट मिळवलेला आहे तो सूरज कांबळे यांनी आणि आपल्या गुणांमध्ये एका गुणाची पुन्हा भर टाकलेली आहे. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू आलेले आहेत. जय हिंद जय आबा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करत आहेत आणि आक्रमक पवित्र त्यांनी आपल्या चढाईत घेतलेला आहे. बोनस पॉईंट मिळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. अद्याप त्यांची चढाई सुरूच आहे. पुन्हा मागे सरकून त्यांनी चढाई करत असताना एक बोनस पॉईंट सुद्धा आपल्या चढाईत त्याने कमवलेला आहे. चढाईसाठी जय हिंद जय आबा संघाचे 9 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. 9 नंबरचे खेळाडू दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. दूत पापेश्वर संघाचे 11 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले. जय हिंद जय आबा संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि सुरेख अशी केलेली पकड होती, परंतु ती मध्यरेषेच्या जवळ आणि एकट्याने केलेली होती, त्याच्यामुळे तो त्यांचा प्रयत्न फसलेला आहे आणि जय हिंद जय आबा संघाचा एक खेळाडू बाद झालेला आहे. जय हिंद जय आबा संघाचे सूरज कांबळे 8 नंबरचे खेळाडू चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आलेले आहेत. यावेळेला संपूर्ण संघ मैदानावरती सुरक्षित आपल्याला दूत पापेश्वर संघाकडून पाहायला मिळतोय. सूरज कांबळे चढाईसाठी आणि पुन्हा एकदा पायाने खेळाडू बाद करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. सामन्याचा पहिला डाव संपलेला आहे. दूत पापेश्वर किती 8. जय हिंद जय आबा भाटीमिरा विरुद्ध दूत पापेश्वर रेजोळे या सामन्याचा पहिला डाव संपलेला आहे. आजच्या दिवसामध्ये जे संघ या ठिकाणी सामने खेळतील ते जर संघ या मैदानामध्ये क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असतील तर त्यांनी आपल्या आगमनाची एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की आपण सामन्यापूर्वी जो वॉर्मअप करता किंवा जे कपडे बदलता त्या सर्व गोष्टी मंदिराच्या परिसरामध्ये कराव्यात. उपस्थित खेळाडूंसाठी एक नम्र निवेदन आहे की सामन्यापूर्वी आपण जे वॉर्मअप करता किंवा आपल्याला जे कपडे बदलायचे असतात, गणवेश घालायचे असतात, ते सर्व कामे आपण मंदिराच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी करावीत. सामन्याचा पहिल्या डावापर्यंत दूत पापेश्वर या संघाकडे 3 गुणांची आघाडी आपल्याला स्कोर फलकावरती पाहायला मिळाली. 5 आणि 8 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळत होता. चढाईसाठी जय हिंद जय आबा संघाचे खेळाडू 9 नंबरचे उंच पुरेसे खेळाडू चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या
डाव्या कोपऱ्यामध्ये आलेले आहेत आणि सुरेख चांगला देखणा खेळाडू आहे, चांगली चढाई आहे, जोरदार असा गडी टिपण्याचा त्यांचा हा मानस आहे, त्यांचा प्रयत्न आहे आणि पुन्हा डाव्या साईडला जात जैन जय आबा संघाच्या खेळाडूची पकड झालेली आहे. फार थोड्याशा अशा फरकाने या दोन्ही संघाची गुणसंख्या हलताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ अत्यंत तयारीचे आहेत. जैन जय आबा संघ हा हनुमान उत्सवाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक वेळा फायनलपर्यंत पोहोचलेला संघ आहे. दूत पापेश्वर संघाच्या खेळाडूंनी गडी टिपण्याचा यशस्वी असा प्रयत्न केला आणि आपल्या संघाकडे परत जैन जय आबा संघाचे 4 नंबरचे खेळाडू चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले आहेत. उजव्या कोपऱ्यामध्ये त्यांची चढाई होती. प्रत्येक पॉइंट टू पॉइंट चाललेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे खेळाडू आलेले आहेत. जैन जय आबा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 2 खेळाडू जैन जय आबा संघाचे या क्षणाला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. 2 विरुद्ध अशी लढत आणि पाहायचं आपल्याला सुपर टॅकल आहे. जर खेळाडू बाद केला तर 2 टॅकल केलं, पकड केली तर 2 गुण अशा पद्धतीने खेळ होता. परंतु या खेळामध्ये चढाईचा वीर यशस्वी ठरलेला आहे. चढाईसाठी आता जैन जय आबा संघाचे 2 नंबरचे खेळाडू आलेले आहेत आणि एकमेव असा खेळाडू जैन जय आबा संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. डू ऑर डाय अशा पद्धतीने चढाई आहे, कारण सगळे त्यांचे जे सहकारी आहेत ते मैदानाच्या बाहेर होते आणि यशस्वी चढाई म्हणावी लागेल. एक खेळाडू त्यांनी आपल्या या चढाईत टिपलेले आहे आणि आपल्या एका सहकार्याला जीवदान देण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. दूत पापेश्वर संघाच्या खेळाडूची सुरेख अशी डाय मारून दोन्ही पाय पकडून एकाच क्षणामध्ये आणि दोघांनी मिळून केलेली यशस्वी पकड होती. दूत पापेश्वर संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाधून मैदानाच्या बाहेर. सुंदर अशी पकड ह्या संपूर्ण आतापर्यंतच्या खेळामध्ये आपल्याला ही पाहायला मिळाली. चढाईला अगदी जागच्या जागी गारच केलेला अशा पद्धतीने चढाई होती. त्याची कोणती हालचाल त्याला करता येणार नाही अशा पद्धतीने डाय मारून हे दोन्ही पाय पकडून ठेवले होते. सुरेख चढाई होती. चढाईसाठी जैन जय आबा संघाचे खेळाडू आलेले आहेत. 17 नंबरचा चढाईचा वीर म्हणावा लागेल. बऱ्याचशा चढाई त्यांच्या आणि चांगली धडक मारली होती, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण दूत पापेश्वर संघाकडून आणि जैन जय आबा संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाधून मैदानाच्या बाहेर. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी जैन जय आबा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 2 नंबरचे खेळाडू चढाई करतात. पुन्हा एकदा 2 विरुद्ध 1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वी सुद्धा अशी एक सिच्युएशन होती आणि यशस्वी चढाई म्हणावी लागेल आणि जे 2 खेळाडू होते ते दोन्ही खेळाडू जैन जय आबा संघाचे बाद होऊन +2 लोनचे 2 गुण असे एकूण 4 गुण ह्या क्षणाला दूत पापेश्वर संघाला मिळालेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा जैन जय आबा संघाच्या खेळाडूची पकड झालेली आहे. हळूहळू दूत पापेश्वर संघ हा आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळते. गुणांची वाढ करत दूत पापेश्वर संघाची वाटचाल आपल्याला या क्षणाला पाहायला मिळते आणि थोड्याफार फरकाने जय आबा जैन संघ हा दूत पापेश्वर संघाचे 11 नंबरचे खेळाडू जैन जय आबा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये दूत पापेश्वर संघाकडे गुणांची आघाडी या क्षणाला आहे आणि चढाईसाठी आलेले आहेत. जैन जय आबा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आघाडी असल्यामुळे कदाचित खेळाडू बाद करण्याची
त्यांचा हा त्यांच्या चढाईमध्ये प्रयत्न नव्हता, चढाई संपून परतलेली. जयाबा संघाचे खेळाडू चढाई करत असताना सूरज कांबळे उत्कृष्ट पकड झालेली आहे दूत पापेश्वर संघाकडून, आणि चढाई करीत असताना एक चांगला मोहरा जैन जयाबा संघाचा सूरज कांबळे बांधून मैदानाच्या बाहेर. 18-8. सामना संपण्यासाठी शेवटची फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. 18-8 ही साधारण 10 गुणांची आघाडी ही दूत पापेश्वर संघाकडे आहे. सामन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे आणि आघाडीच्या बळावरती दूत पापेश्वर संघाची ही चढाई आपल्याला या क्षणाला पाहायला मिळते. निष्क्रिय चढाई म्हणावं लागेल, कोणताही प्रयत्न नव्हता चढाई संपवून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. जय हिंद जयाबा संघाचे 9 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. सामन्याचा उत्तरार्ध सुरू आहे आणि जे काय आता करायचं आहे ते जय हिंद जयाबा संघाला करणं कर्मप्राप्त आहे, कारण त्यांना आता बऱ्याचशा चढाया आणि पकडमध्ये यश संपादन करणं ही काळाची गरज म्हणावी लागेल. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू चढाईसाठी जय हिंद जयाबा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये डाव्या साईडला असेल. त्यांची चढाई हाताची हालचाल करत पुन्हा उजव्या साईडला, आणि यावेळेस चढाईला त्यांनी संवेग दिलेला आहे हाताने गडी टिपण्यासाठी. पुन्हा एकदा त्यांचा प्रयत्न. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत. डाव्या कोपऱ्यामध्ये खेळू सुंदर अशी चढाई होती. दोन खेळाडू त्याने आपल्या चढाईत. त्यानंतर होणारा सामना चंडिका मालगुण विरुद्ध कालिका मिरजोळे. दोन्ही संघांना 2 पुकार देऊन झालेले आहेत. तिसरा पुकार मिळताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांना 2 पुकार देऊन झालेले आहेत. सामन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू दूत पापेश्वर संघाचे या ठिकाणी या क्षणाला आपल्याला आघाडी पाहायला मिळते आणि सामन्याचा हा उत्तरार्ध सुरू आहे. आता ज्या काही झटापटी करायच्या आहेत, ज्या काही चढाया करायच्या आहेत आणि ज्या काही पकड करायच्या आहेत त्या शेवटच्या कालावधीमध्ये जय हिंद जयाबाला करणं महत्त्वाचं आहे, कारण सामना हा आपल्याला या क्षणाला शेवटची फक्त 3च मिनिटं शिल्लक आहेत आणि सामना दूत पापेश्वर या संघाकडे झुकलेला आपल्याला या क्षणाला पाहायला मिळतोय. जय हिंद जयाबा संघाचे खेळाडू चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये, आणि थोडीशी आक्रमक म्हणावे लागेल खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न, परंतु दूत पापेश्वर संघाचं क्षेत्ररक्षण हे फारच अगदी तरबेज असल्यामुळे सुंदर त्याला मध्यभागी घेऊन चांगला टर्न फिरवून जय हिंद जयाबा संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू चढाईसाठी जय हिंद जयाबा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. जय हिंद जयाबा संघाकडून फक्त आणि एकच खेळाडू त्या ठिकाणी चढाई खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो एकमेव खेळाडू बाद करून दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू यशस्वी आपल्या संघाकडे परतलेले आहेत. चढाईसाठी जय हिंद जयाबा संघाचे 9 नंबरचे खेळाडू सुरुवातीपासून आक्रमक असा पवित्रतेने आपल्या शेवटची फक्त 2च मिनिटं शिल्लक आहेत चढाई संपून. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू जय हिंद जयाबा संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये, आणि सुरेख असा टर्न फिरला या शेवटच्या उत्तरार्धामध्ये जय हिंद जया संघाने आणि 1 गुण मिळवलेला आहे. चांगली पकड केलेली आहे. जय हिंद जयाबा संघाचे 9 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत दूत पापेश्वर संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये, आणि चांगला तयारीचा खेळाडू आहे, परंतु दूत पापेश्वर संघाचं क्षेत्ररक्षण हे असं अभेद्य म्हणावं लागेल. बऱ्याचशा चढाया पकड त्याने यशस्वी केलेला या क्षणाला आपल्याला पाहायला मिळत आहे. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी जय हिंद जयाबा संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये, आणि साखळी तोडून तो खेळाडू बाहेर पडलेला आहे, निसटलेला आहे, आणि 1 खेळाडू आपल्या चढाईमध्ये बाद केलेला आहे. जय हिंद जयाबा संघाचे 17 नंबरचे खेळाडू थोडक्यातच चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. शेवटचं फक्त 1च मिनिट शिल्लक आहे आणि या क्षणाला हा सामना दूत पापेश्वर या संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे खेळाडू आलेले आणि गुणांची आघाडी असल्यामुळे त्यांच्या चढाईत कोणती हालचाल आपल्याला दिसत नाहीये. चढाईसाठी थोडस पुढे जाऊन आपल्या संघाकडे परत फिरली जाईल. जय हिंद जयाबा संघाचे खेळाडू चढाईसाठी. सामन्याचा
यापूर्वीच 1 मिनिट असल्याचं जाहीर झालेलं आहे. आता कोणत्याही क्षणी हा सामना संपू शकतो आणि सामन्याची विजयश्री ही दूत पापेश्वर संघाकडे झुकलेली आपल्याला या क्षणाला पाहायला मिळते आणि सामना संपल्याचं पंचांनी जाहीर केलेलं आहे आणि या सामन्यामध्ये दूत पापेश्वर संघ मिरजोळे माईक बंद हा संघ विजयी ठरलेला आहे.